दोघे भाऊ ही काळाची जरूरत आणि ती आता जेव्हापासून एकनाथ शिंदेने गद्दारी केलेली आहे तेव्हापासून जोपर्यंत उद्धव साहेबांना शिवसेना हे नाव मिळत नाही, चिन्हाचं सोड आपण नाव जर मिळत नाही तोपर्यंत आम्ही कितीही पाऊस आला काहीही आलं तरी या शिवतीर्थावर येणार. म्हणजे आज जर राजसाहेब सोबत येत असतील तर आम्हाला शिवसैनिकांना पुन्हा आनंद होईल, खूप आनंद होईल. 99% आज जे युती ही होणार आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे, ते शिवसेनेत बाजी मारणार आहे. हे किती उड्या मारून दे, हे आणून बाहेरून आलेलं आहे. हे बाळासाहेब यांना जन्म दिलेले आहे. हे बीजेपी काय हे गद्दारांना जवळ करून या लोकांनी संसार स्थापन केलेला तो काही राहणार नाही. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र. मी आत्ता आहे ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावरती. यंदा ठाकरेंचा दसरा मेळावा होणार की नाही या संदर्भामध्ये बरीच खरं तर चर्चा होती, कारण की मुंबईत अद्यापही पाऊस थांबलेला नाही आहे. खरं तर महाराष्ट्रभर पाऊस थांबलेला नाही आहे आणि आत्तासुद्धा या घडीला सुद्धा मुंबईमध्ये प्रचंड पाऊस आहे. आत्ता आपण या व्हिडिओतून भेटतोय ते ठाकरेंच्या मेळाव्याची कशा पद्धतीने तयारी झाली आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपण इकडे पाहू शकतो की प्रचंड खरं तर आम्ही मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापासून आतमध्ये स्टेजपर्यंतही पोहोचू शकलेलो नाही आहेत, इथपर्यंतच आलेलो आहोत. आणि आपण माझ्या मागे स्टेज पाहू शकता. प्रचंड पाऊस झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये आणि इथे प्रचंड चिखल आहे. कशा पद्धतीनं इकडची सगळी व्यवस्था केली जाणार आहे याहीपेक्षा जास्त शिवसैनिक आतमध्ये आल्यानंतर हा मेळावा कशा पद्धतीनं पार पडणार अशी चिंता आता खरं तर थोडीशी व्यक्त करायला हवी, कारण की सततचा पाऊस पडतो आहे, पायाखाली चिखल आहे, पाय सरकतो आहे. बसायला ज्या जागांवरती खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या खुर्च्या पूर्ण पाण्याने भिजलेल्या आहेत आणि अशा सगळ्यामध्ये आता हा ठाकरेंचा मेळावा खरंच कसा पार पडणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे. ज्या जिद्दीनं ठाकरे यांनी शिवतीर्थावरच मेळावा घ्यायचा अशा पद्धतीचा ठाम विश्वास दाखवला, पण आता जो काही वरुण राजा आहे तो थांबत नाही आणि त्यामुळे खरं तर थोडीशी चिंता वाटते. महाराष्ट्रभरातून ठाकरे यांच्या या मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईमध्ये येत असतात, शिवतीर्थावर येत असतात. यंदा महाराष्ट्रभरामध्ये पाऊस आहे, अतिवृष्टीचं संकट आहे, मराठवाडा विदर्भातील परिस्थिती अजिबातच चांगली नाही आणि अशा वेळेमध्ये गावखेड्यातला ग्रामीण भागातला कोणता शिवसैनिक किती प्रमाणामध्ये शिवसैनिका मुंबईत येईल याची एक चिंता होती. आता दुसरीकडे काही प्रमाणामध्ये आता गर्दी जमायला सुरुवात झाली. आता साधारणतः 5च्या सुमारास मी तुमच्याशी बोलते आहे आणि यावेळेला शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये बाहेरही गर्दी जमायला सुरुवात झाली आणि अनेक शिवसैनिक हे आतमध्ये यायला सुरुवात झाली आहे. आपल्यासोबत ठाकरे यांचे काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, कुठून आलाय? अमरावती जिल्ह्यामधून दर्यापूर विधानसभा मतदारसंघ आहे आमचा, तिथून आलो आहे. तुम्ही काय काम करता? शेतकरी? मी शेतकरीच आहे, पण शिवसेनेशी आधीपासून जोडलेला आहे. कुठल्याच पक्षाशी तर माझ्याशी कुठलाच संबंध नाही आहे. सध्याचं वातावरण तुम्ही पाहताय, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सध्या होते. चिखल गाळ तुडवत अक्षरशः शिवसैनिक आता ठाकरेंच्या मेळाव्यासाठी येत आहेत. तुमच्या भावना काय आहेत? इतका पाऊस आहे, अशी परिस्थिती आहे, तरी सुद्धा तुम्ही आले? आमच्यासाठी हा मेळावा दसरा मेळावा नसून शिवसैनिकांचा एक मेळावा आहे. हा वर्षातून एकदा होतो, त्याला आम्ही आवर्जून येतोच. परंतु जेव्हापासून एकनाथ शिंदेने गद्दारी केलेली आहे तेव्हापासून जोपर्यंत उद्धव साहेबांना शिवसेना हे नाव मिळत नाही, चिन्हाचं सोड आपण नाव जर मिळत नाही तोपर्यंत आम्ही कितीही पाऊस आला काहीही आलं तरी या शिवतीर्थावर येणार म्हणजे येणार. ठाकरे यांनी शिवतीर्थावरच दसरा मेळावा ठेवायचा परंपरेप्रमाणे असा निश्चय केला. शिंदेंनी मात्र पावसाचं कारण घेत एका वेगळ्या ठिकाणी हा मेळावा हलवलेला आहे. शिवसैनिकाची निष्ठा, जिद्द या खरं तर गोष्टी वारंवार बोलल्या जातात. या दोन कृतींकडे तुम्ही शिवसेनेविषयी शिवसैनिकांची निष्ठा का आहे? तुम्ही शिवसेनेचा इतिहास बघितला असेल. प्रबोधनकारांनी शिवसेनेची जी स्थापना केली होती ती मराठी माणसासाठी केली होती. आज तो सगळा विचार करूनच आमच्यासारखा, माझ्यासारखा इतर असंख्य करोडो शिवसैनिक महाराष्ट्रात आहेत ते शिवसेनेशी जोडलेले आहेत. ते कधीच याच्यापासून दूर होणार नाही. सामान्य शिवसैनिक म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांबद्दल आणि आज ते एका मंचावर दिसतील त्या संदर्भामध्ये काय भावना आहे? राजसाहेब 2007 मध्ये शिवसेना सोडून गेलेले होते आणि तेव्हा आम्हाला दुःख झालं होतं, पण आज जर राजसाहेब सोबत येत असतील तर आम्हाला शिवसैनिकांना पुन्हा आनंद होईल, खूप आनंद होईल. ठीक आहे, आपण आणखी काही शिवसैनिकांशी बोलूया. धन्यवाद दादा. तुम्ही कधीपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावताय आणि काय भावना असतात येताना? मी 74 पासून शिवसेनेत आहे.
ज्यावेळी शिवसेना काय ते समजायचं नाही त्यापासून आम्ही शिवसेना आतापर्यंत आम्ही शिवसेनेशिवाय दुसऱ्या पक्षात कोणत्या कधी नाही. जवळजवळ मी ह्या शिवसेनेच्या ह्याला दसरा मेळाव्याला जवळजवळ 30 वर्ष मी येतोय. आता 2 दसरा मेळावे झाले गेल्या काही वर्षांपासून. एक शिंदेंचा होतो आहे सध्या आणि आता इथे ठाकरेंचा. काय भावना आहे शिवसैनिक म्हणून? आणि आणखी एक चर्चा आहे की राज ठाकरे आज एका मंचावर, राज आणि उद्धव ठाकरे हे एका मंचावर दिसू शकतील. शिवसैनिक म्हणून काय भावना? शिवसेना आम्हाला भरपूर आनंद होता. ज्यावेळी राज ठाकरे त्या पक्षातून अलग झाले त्यावेळी अतोनात दुःखदार सर्व शिवसेना बाळासाहेबांवरती आणि राज ठाकरेवरती सर्व शिवसैनिकांचे पहिल्यापासून प्रेम होतं. लहानपणापासून आपले राज ठाकरे शिवसेना बाळासाहेब राजकीय पक्ष म्हणून त्यांच्याकडे लोक पाहतात. पण काही कारणास्तव त्यांना इथे पद मिळालं नाही म्हणून दुसरीकडे गेले. पण लोक गैरवरले. आता एवढे शिवसैनिक खुश झाले आहे आणि मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी हे दोघे भाऊ एकत्र, राम लक्ष्मण एकत्र पाहिजे तरच ती मराठी माणसाचा विकास होणार. आणि ज्या कंपन्या आता बाहेर गेल्या ते आता जे आहेत कंपन्या, जर उद्योगधंदा पाहिजे ते दोघे भाऊ एकत्र आले तर हा उद्योगधंदा राहील आणि मराठी माणसाचा जो स्वाभिमान आहे तो कायम असा जिवंत राहील. नाहीतर सगळं संपेल. ही काळाची गरज आहे. दोघे भाऊ ही काळाची जरूरत आहे आणि ती आता जवळजवळ 99% आज जे युती ही होणार आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहे. आणि हा दसरा मेळावा जरी पावसाने काही गरज आतापर्यंत मी आलेला कधी पावसाने या ठिकाणी व्यत्यय नाही केलेला आहे. आज असं वाटतंय. पण आता असं वाटतंय मी आता बाळासाहेबांना गाळानं घातलं की हे अनिष्ट तुम्ही दूर करा. आणि खरोखर आता हा सूर्य तुमच्या मागे दिसत आहे आणि पाऊस जाणार आहे. आणि ही जी आजची दर्शाची मीटिंग आहे ती अफाट अशी भरली जाणार आहे. शिवसैनिकांच्या भावना आपण अगदी आता लाईव्ह पाहतो आहोत. मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की भाजपकडून आरोप झाला किंवा भाजपकडून असा सल्ला देण्यात आला की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मेळाव्याचा जो काही निधी आहे ती मदत म्हणून द्यावी आणि मेळावा घेऊ नये. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. तुम्ही मुंबईतले आहात का? हो, मुंबई. तर काय भावना आहेत मग मुंबईमध्ये? शिवसेनात बाजी मारणार हे किती उड्या मारून दे हे आणून बाहेरून आलेले आहे. हे बाळासाहेब यांना जन्म दिलेले आहे. हे BJP काय चालू हे गद्दारांना जवळ करून या लोकांनी संसार स्थापन केलेला तो काही राहणार नाही. हे जे गट आहे गद्दार गट आहे ना हे शिवसेनेचे होते. यांनी भ्रष्टाचार करून हे लोक बाहेर गेलेले आहेत. हे चांगल्यासाठी गेले. ते 2014 हे रडत होते. का रडत होते? यांना फंड भेटत नाही, काही भेटत नाही, अन्याय होतो. आता यांना BJP ताबडतोब आवडायला लागली. 2014 हे लोक राजीनामा घेऊन फिरत होते. नंतर यांना BJP आवडायला लागली कारण यांनी भ्रष्टाचाराने पैसा करतो वाचवण्यासाठी हे जे 40 चोर हे गेलेले आहेत ना हे गद्दारी करून आपला पैसा वाचवण्यासाठी गेलेले आहे. त्याचा BJPला काय फायदा? आता लोक जागृत झालेले आहे. हे आता 1.5 लाख दिलेले आहेत महिलांना. याला बंधन न्यायालयाने बंधन आणायला पाहिजे. कुठची यंत्रणा राजाने लोकांची कामं करा. राजाने पैसा वाटायचा नसतो, लोकांची कामं करायची. हे लोक त्यांना 1,50,000 देऊन यांना बांधलेले गेलेले आहे. हे आणि खरोखर या महिलाने हे पैसे घ्यायचे नाही. कोणाचे बांधलेले होते. मी आज शिवसैनिक 40 वर्ष मला मी कोणाचे 5 पैसे खाल्लेले नाही. स्वतः अमकीवरती मी आज उभा आहे. बाळासाहेबांनी त्यावेळी आम्हाला धंद्याला लावले. त्यावेळी काही नव्हतं. 66च्या दशकामध्ये फक्त काँग्रेसवाले शिवसैनिक होते आणि ते अमीर होते, कोण नव्हते. त्यांनी बाळासाहेबांनी 1966 साली शिवसेनेला जन्म घातला आणि मराठी माणसाचा उदय होत आला. मराठी माणसाला काम आज 80% आज तो बँकेमध्ये जो आहे तो मराठी माणूस आज शिवसेना बाळासाहेबांमुळे आहे. आज सेनाबळ कुठच्या मराठी नेत्याने काय केलं आहे महाराष्ट्रासाठी? ह्या मुंबईमध्ये महाराष्ट्रीय लोकांसाठी कुठच्या नेत्याने काय केलं आहे? बाळासाहेबांनी आमचं मराठी माणसाचं भवन बनवलेले आहे. कोणी दिले? काय केलं आहे मराठी माणसासाठी? किती कंपन्या खोलल्या या नेत्यांनी? किती नेते गेले? मोठे नेते अपाट पैसा त्यांच्याने काय या मुंबईसाठी केलं आहे? या मराठी माणसात मुंबई राहण्यासाठी काय केलेलं आहे? कुठची कंपनी काही नाही केलेलं आहे. स्वतःच्या तुंबड्या फक्त भरलेल्या आहेत. आणि आता हे 40 चोर त्याच्याबरोबर हे 40 चोर गेले. आपली संपत्ती वाचवण्या काल तर रडत होते. दुसऱ्या तिकडे गेले गुवाहाटीला आणि हे झाले भ्रष्ट झाले सगळं.
पैसा वाचवण्यासाठी मराठी माणसासाठी नाही गेले की बाळासाहेब ह्या मिटिंगमध्ये बाळासाहेब गहिवरून बोलले होते, मला सांभाळलात, आता शिवसेनेला मला सांभाळात, आता उद्धवला आणि आदित्यला सांभाळा, हे गहिवरून बोलले होते की नाही हे सगळ्यांना माहिती आहे ना. शिंदे सांगतो आम्ही बाळासाहेब, वारे वा तुम्ही बाळासाहेबाचे शिवसैनिक, पळून गुवाहाटीला गेलात, सुरतला गेलात, तिकडे तिथून गुवाहाटीला गेलात. तुमच्या भावना समजू शकतो, शिवसैनिकांच्या या भावना आपण पाहू शकतो, जो उद्वेग आहे तो पाहू शकतो. आणि त्याच ऊर्जेने खरं तर त्याच भावनेने त्याच निष्ठेने म्हणूया किंवा त्वेषाने की आत्ता आपल्याला सिद्धच करायची आहे आपली ताकद आणि पुन्हा एकदा आपली निष्ठा, या निष्ठेनं सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू देत, मुंबई महानगरपालिकेची सगळ्यात प्रतिष्ठेची निवडणूक असू दे आणि आजचा दसऱ्याचा मेळावा असू दे, सगळ्याच साठी शिवसैनिक, ठाकरेंचे शिवसैनिक हे या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी थोड्याच वेळामध्ये ठाकरे यांचं भाषण होईल, काही नेत्यांच्या भाषणानंतर, आणि या संपूर्ण मेळाव्याकडे आपलं लक्ष राहणार आहे. वेळोवेळी या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद.